हाय, मी नीलम सावंत. ओळखलात का मित्र हो? याआधी आपली ओळख माझ्या ती या स्टोरीद्वारे झाली होती. आज मी तुम्हाला माझी दुसरी स्टोरी सांगणार आहे. स्टोरीचे नाव आहे फेसबुकवरची मैत्री. आवडल्यास नक्की शेअर, लाईक्स आणि कमेंट्स द्या. आज जरा उशिराच जाग आली, त्यामुळे सकाळी फार धांदल झाली. सर्व आटपून कामाला जायचे होते. शिवाय मुलीलाही बेबी सिटिंगमध्ये सोडायचे होते. रात्री किती प्रयत्न करूनही झोप येत नव्हती. त्याच्या आठवणी त्रास देत होत्या. का विसरू शकत नाही मी त्याला? माझी मलाच चीड येत होती. त्याच्या आठवणी जपून ठेवण्यासारखाही तो नव्हता. 4 वर्षापूर्वी त्याची माझी ओळख फेसबुकवर झाली होती. रिक्वेस्ट त्याच्याकडूनच आली होती. सुरुवातीला अधूनमधून चॅटिंग करत होतो, कारण माझ्या घरी मला फ्रीडम नव्हते. माझ्या नवऱ्याला मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे आवडत नसे. मुळातच तो संशयी बुद्धीचा होता. त्याचे माझे सूर कधी जमलेच नाहीत. सततचा संशय, मारहाण ह्याला मी कंटाळले होते. लग्नानंतर मूल होईपर्यंतचा काळ जवळजवळ 1-2 वर्ष सुखाची गेली. माझ्या मुलीसाठी मी त्याचा त्रास सहन करत होती. परंतु एक दिवस उजाडला, आमचे भांडण कोर्टापर्यंत गेले आणि आमच्या डिवोर्सची केस चालू झाली. घरातल्या या ताणतणावामुळे ह्या फेसबुक फ्रेंडशी माझे चॅटिंग नकळत वाढत गेले. तो, मी दिवसभराचे सर्व शेअर करत होतो. 5-10 मिनिटाचे चॅटिंग कधी तासात बदलले हे मला कळलेच नाही. त्या दरम्यान आमचे फोन नंबर एक्सचेंज झाले. मग बोलणे नुसते चॅटिंगपुरती न राहता कॉलपर्यंत गेले. माझी डिवोर्सची केस चालूच होती, पण जो काही मनावर ताण होता तो आमच्या बोलण्यातून दूर होत होता. एक दिवस आम्ही कॉल चॅटिंग न करता राहत नव्हतो. नंतर एक दिवस आम्ही भेटायचे ठरवले. रिक्वेस्ट, एक्सेप्ट, चॅटिंग, कॉल आणि नंतर भेट. कधी सर्व भराभर घडून गेले कळलेच नाही. काही भेटीनंतर आम्ही एकमेकांकडे जास्त तोडत गेलो आणि जे होऊ नये ते आमच्यात घडून गेले. मी चुकते आहे, मला कळत होते. मी त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते. तरीही मी त्याच्या अधीन गेले, कारण मला माझ्या डिवोर्स नंतर तो माझ्या मुलीसह स्वीकारणार होता. थोडे दिवस अगदी फुलपाखरासारखे गेले. अचानक काय झाले काय माहीत, त्याचे बोलणे कमी झाले. तो मला इग्नोर करतो आहे हे जाणवू लागले. काही दिवसानंतर मीच त्याला भेटायला गेले. तेव्हा तो बोलला की तू जशी तणावात होती तसा मी पण होतो. माझे एका मुलीशी ब्रेकअप झाले होते आणि हा ताण विसरायला मी फेसबुकवर तुझ्याशी मैत्री केली. स्वतःचा फार राग येत होता, पण तरीही सर्व विसरून मी त्याला लग्नाचे विचारले. तर त्याने आमच्या घरी डिवोर्स स्त्री लग्न करून नेत नाही असे सांगितले. तिथे तुटून गेले मी आणि त्या दिवसापासून तो मी वेगळे झालो. कळून चुकले होते की त्याला माझ्याशी लग्न नव्हते करायचे. ओनली लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचे होते. तुटलेला संसार परत मांडण्याचा जो मी विचार करत होती तो अधुराच राहिला. समोरची व्यक्ती निव्वळ टाइमपास करत होती हे या वेड्या मनाला कळलेच नाही. माझ्यासारख्या अनेक जणी या फेसबुकच्या मैत्रीला